जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला दरवर्षी साजरा होतो जगभरात। ते औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आणि ह्याच्या संयुक्त विद्यमाने रोपळेकर हॉस्पिटलतर्फे नागरिकांसाठी हृदयविकारावर एक परिषद आयोजित केलेली आहे। रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी ही परिषद सकाळी 8:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहील। या परिषदेमध्ये प्रख्यात हृदयरोग तज्ञ वेगवेगळ्या विषयांवर त्याचे विचार मांडतील आणि ही व्याख्यानं मराठीतून होतील। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि ॲनिमेटेड फिल्म्स याच्याद्वारे सहज सोप्या सरळ भाषेत त्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण होईल। आणि शेवटी 1 तास खुली चर्चा पण होणार आहे 3 ते 4। त्याच्यात नागरिक त्यांच्या मनातल्या शंका कुशंका किंवा डाऊट्स हे क्लॅरिफाय करू शकतात। तर ह्या परिषदेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करून याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। या परिषदेचे उद्घाटन आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉक्टर उज्ज्वला दहीफळे मॅडम आणि प्रमुख अध्यक्ष त्या राहतील आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर केदार सानी राहतील। IMAचे पदाधिकारी यांच्यातर्फे इनॉग्रेशन होणार आहे। हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काय सूचना? आपल्या भारत देशामध्ये जे काय मृत्यू होतात त्यातले सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात। आणि स्टॅटिस्टिक्स जे रिसेंटली आलेले आहे त्याच्यामध्ये साधारण 25% मृत्यू हे केवळ हृदयविकारामुळे होतात। बाकीचे मग कॅन्सर, इन्फेक्शन किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस ह्याच्यामुळे बाकीचे आजार होतात, मृत्यू होतात, परंतु मॅक्सिमम मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात। परिषद कोणत्या ठिकाणी आणि वेळ काय? ही परिषद IMA हॉल समर्थनगर येथे आयोजित केलेली आहे। IMA हॉल छत्रपती संभाजीनगर। समाजामध्ये हृदय विकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढत आहे आणि गेल्या 35 वर्षापासून कार्डियक प्रॅक्टिसमध्ये आमच्या हे निदर्शनास आलेलं आहे की खूप लोकांना या गोष्टीचा अवेअरनेसच नसतो की ॲसिडिटी, गॅस, पाठ दुखते, दाढ दुखते असं म्हणून अमूल्य वेळ घरी वाया जातो आणि रुग्ण हॉस्पिटलमध्ये उशिरा पोहोचतात। आणि हृदयविकाराच्या बाबतीत असं म्हणता येईल की टाइम इज मसल, कारण एकदा जर हृदयाचे स्नायू डेड झाले तर ते निकामी झाले, त्यांना पुन्हा रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी नसते। तर ह्या सगळ्यांचा विचार करता पूर्ण समाजामध्ये शेवटच्या थरापर्यंत ह्या गोष्टीची जाणीव व्हावी। हृदयविकार म्हणजे काय, त्याची लक्षणं म्हणजे काय, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत हे तळागाळापर्यंत सगळ्यांना त्याची जाणीव व्हावी या उद्देशाने आम्ही नागरिकांसाठी परिषद आयोजित केलेली आहे, ज्याच्यामध्ये हृदयविकार म्हणजे काय, त्याची कारणं मीमांसा हे आम्ही मागच्या परिषदेमध्ये घेतलं। या परिषदेमध्ये जे काय नवीन शोध झालेले आहेत म्हणजे उपचारांमध्ये, औषधींमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशन्समध्ये त्याच्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत। उद्देश एवढाच आहे की सामान्य लोकांना जाणीव व्हावी या आजाराची, अवेअरनेस वाढावा आणि त्या निमित्ताने या आजाराचं प्रमाण कमी व्हावं। नमस्कार। इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आणि रोपळेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते 4 पर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल समर्थनगर येथे हृदयरोग आणि त्याच्याविषयी तपासण्या, त्याचबरोबर नवीन येणारे उपचार या संदर्भात मराठीमध्ये चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। यामध्ये रुग्ण असतील, त्याचबरोबर नागरिकांच्यासाठी हे ओपन चर्चासत्र आहे आणि यासाठी शहरातील प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट आणि बाहेरून सुद्धा म्हणजे पुण्याहून रुबी हॉल क्लिनिक मधून सुद्धा कार्डिओलॉजिस्ट येणार आहेत आणि याचा जास्तीत जास्त जनतेने त्याचा उपयोग करून घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते।
तर संशोधनात असं आढळून आलेलं आहे की भारताला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. म्हणजे या जगाची राजधानी आहे भारत. कोणत्या बाबतीत? तर हृदयविकार व हृदयरोग व मेंदूचे विकार या सगळ्याच बाबतीत. कारण की रक्तवाहिनींमध्ये चरबी जमा होण्याचं प्रक्रिया ही भारतीय लोकांमध्ये जास्त आहे. त्यातला काही कारणं हे जीवनशैली आहे, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आहे, जेनेटिक्स आहे. तर भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे, वाढतच आहे. आणि पुढे हे प्रमाण कमी वाढावं किंवा लवकरात लवकर उपचार मिळून रुग्णांना त्यामुळे दुखापत कमीत कमी व्हावी किंवा मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी कमीत कमी व्हावी भविष्यात, यासाठी जनजागरूकता करणं हे फार आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही हा उपक्रम मागील वर्षापासून घेत आहोत की सामान्य जनतेमध्ये ही जनजागरूकता व्हायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की काय काय उपलब्ध आहे, काय काय होऊ शकतं. आणि जेव्हा सामान्य जनतेला हे माहिती असतं तेव्हा लवकर डिसिजन घेतले जातात, लवकर पावले उचलले जातात आणि नक्कीच जीव वाचू शकतात. सर्वांना नमस्कार. जागतिक हृदय दिन हा 29 सप्टेंबरला पूर्ण जगभर साजरा केला जातो. आता आपल्याला माहित आहे की हृदयविकाराचे पेशंट हे पहिल्या कंपॅरिझन मध्ये आता खूप वाढलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर पहिला असा कन्सेप्ट होता की हृदयविकार म्हणलं की 50च्या नंतर किंवा म्हाताऱ्या माणसांना हृदयविकार असा समजलं जायचं. पण आता तसं न हे होता दिवसेंदिवस आता एज हा क्रायटेरिया तसा आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. त्यामध्ये जर बघितलं तर आताचे जे आपण इन्सिडेन्सेस बघतोय की लोक जिम मध्ये असेल, एक्सरसाइज करताना असेल किंवा कुठं ट्रेकिंगला गेले किंवा कुठेतरी ऑफिसमध्ये चक्कर आली आणि ते पडले, तर तो जर हा बघितला इन्सिडन्स तर ते 35 ते 50च्या मधले लोक. आणि इतका मोठा हृदयविकाराचा झटका येतो की त्यांना शिफ्ट करेपर्यंत तो रुग्ण मृत्यू पावतो. तर यासाठी आपल्या शहरातील प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सतीश रोपळेकर सर आणि कांचन रोपळेकर मॅडम, रोपळेकर हॉस्पिटल आणि रुबी हॉल क्लिनिक असं ज्यांचं मागच्या किती सर 40 वर्ष 35 वर्षापासून ते आपल्या शहरामध्ये अविरत रुग्णसेवा देत आहेत. तर रोपळेकर हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रुग्ण आणि नागरिकांच्यासाठी हे आपण चर्चासत्र या संडेला ठेवलेला आहे, रविवारी ठेवलेला आहे. आणि या सत्रामध्ये हृदयरोग निदान व उपचारामधील नवीन विकास आणि प्रगती याच्यावर हे चर्चासत्र असणार आहे. आणि सकाळी ते 8:30 ते 4 वाजेपर्यंत हे चर्चासत्र असेल. आणि हे सगळं विशेष म्हणजे हे मराठीमध्ये आहे. तर मी हे थोडीशी प्रस्तावना केलेली आहे. तर मी तुम्ही बोलणार ना, रोपळेकर सरांना रिक्वेस्ट करते की ते आपल्याला ह्या पुढच्या त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील. आज आपल्या इथं मी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे ट्रेजरर डॉक्टर प्रफुल्ल जटाळे, आमच्या मिशन पिंक हेल्थच्या चेअरमन डॉक्टर कांचन रोपळेकर मॅडम आणि रोपळेकर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश रोपळेकर सर. मित्रांनो, डॉक्टरांसाठी कॉन्फरन्स किंवा परिषद हे आतापर्यंत युज्युअल गोष्ट झालेली आहे. परंतु तेच ज्ञान नागरिकांपर्यंत सहज सोप्या भाषेत पोहोचवावं ही कल्पना मनात ठेवून मागच्या वर्षीपासून आम्ही ही नागरिकांसाठी परिषद सुरू केलेली आहे. मागच्या वर्षी बेसिक हृदयाची रचना, हृदयाचे रक्ताभिसरण, हार्ट अटॅक, त्याचे रिस्क फॅक्टर्स, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ती कशी करतात, बायपास सर्जरी, ह्या विषयांवर मागच्या वर्षीची परिषद झाली आणि चर्चासत्र झालं. यावर्षी आम्ही हा विषय हृदयविकार, हृदयरोग निदान व उपचारांमधील नवीन विकास आणि प्रगती म्हणजे रिसेंट ॲडव्हान्सेस काय जे झालेले आहेत कार्डिओलॉजीमध्ये तो विषय घेऊन आम्ही ही परिषद घेत आहोत. तर ह्या वर्षीचे विषय असे आहेत: कोलेस्ट्रॉलचे उपचार, नवीन काय. बऱ्याचशा नवीन गोष्टी विकसित झालेल्या आहेत, त्या चर्चेल्या जातील.
त्यानंतर विना शस्त्रक्रिया हृदयरोगावरील उपचार, म्हणजे आजकाल एखाद्या वयस्क माणसाची जर व्हॉल्व बदलायची असेल, झडप बदलायची असेल, तर त्याला ओपन हार्ट सर्जरी करायची गरज नाही. जशी आपण अँजिओप्लास्टी वगैरे करतो त्याच पद्धतीने, त्याच मार्गाने मांडीच्या किंवा जांघेच्या रक्तवाहिनीतून ही शस्त्रक्रिया होऊ शकते. विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती, अशा अनेक आणखीन काही शस्त्रक्रिया आहेत ज्या रादर प्रोसिजर्स आहेत ज्या विना शस्त्रक्रिया होऊ शकतात. तसेच आजकाल एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला किंवा हार्ट अटॅक आला, पेशंट हार्ट अटॅक म्हणून ऍडमिट झाला, तर पूर्वीच्या काळी पहिले रक्ताची गुठळी विरघळण्याचे इंजेक्शन देण्यात यायचं, स्ट्रेप्टोकायनेज वगैरे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण आजकाल डायरेक्ट पेशंटला कॅथलॅबमध्ये घेऊन त्याची अँजिओग्राफी करून जी दोषी रक्तवाहिनी आहे, ज्या रक्तवाहिनीच्या ब्लॉकेजेसमुळे त्याला हार्ट अटॅक झालेला आहे, त्याची अँजिओप्लास्टी करतात. तर डायरेक्ट अँजिओप्लास्टीच आजकाल होते. तो एक विषय आहे. त्याच्यानंतर भूलशास्त्रात बरेचसे नवीन गोष्टी विकसित झालेल्या आहेत. तर भूलशास्त्रातील नाविन्य हा विषय पण चर्चेला जाईल. आणि हृदयरोग तपासण्यातील आधुनिकीकरण, बऱ्याचशा आता नवीन अल्ट्रा फास्ट सिटी स्कॅन आणि कार्डियक MRI अशा अनेक गोष्टी ज्या विकसित झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील नामांकित डॉक्टर येऊन त्याचं व्याख्यान देणार आहेत. त्याच्यानंतर कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये डोकावणे, म्हणजे रक्तवाहिनीच्या आत जाऊन त्याची सोनोग्राफी, आतून सोनोग्राफी करणे किंवा त्याचे प्रेशर रेकॉर्डिंग करणे, हा एक विषय आहे. तर ह्या सगळ्या परिषदेसाठी आपल्या शहरातील डॉक्टर महेश देशपांडे, डॉक्टर मिलिंद खर्चे, डॉक्टर सुजाता झिने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर महादेवकर, डॉक्टर आवटी आणि रोपळेकर हेल्थ केअर सेंटरचे मी स्वतः डॉक्टर कांचन रोपळेकर आणि डॉक्टर केदार रोपळेकर हे सर्वजण भाग घेणार आहेत. आणि ह्या परिषदेची सांगता एक वेगळ्या पद्धतीने होणार आहे. ती म्हणजे थोडंसं अध्यात्म आणि काय म्हणतात त्याला, अध्यात्माच्या दृष्टीने शोध सुखाचा ह्या विषयावर डॉक्टर कांचन रोपळेकर त्यांचे विचार मांडणार आहेत. ह्या परिषदेसाठी नाममात्र 100 रुपये फीस ठेवलेली आहे. आणि ह्या परिषदेमध्ये नागरिकांना जे रजिस्टर्ड आहेत त्यांना सकाळी अल्पोपहार म्हणजे ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण हे पण त्यांना देण्यात येईल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर हो आहे, त्यात नसेल होते. डॉक्टर महेश देशपांडे, हेडगेवार रुग्णालय, डॉक्टर मिलिंद खर्चे, डॉक्टर सुजाता झिने, डॉक्टर प्रणव महादेवकर, डॉक्टर ओंकार आवटी, डॉक्टर केदार रोपळेकर, डॉक्टर कांचन रोपळेकर आणि डॉक्टर सतीश रोपळेकर म्हणजे मी. सकाळी 8:30ला ब्रेकफास्ट आणि रजिस्ट्रेशन, साधारण 1 पाऊण तासभर ते चालेल. मग 9:30 पासून व्याख्यानं चालू होतील. मध्ये साधारण 11, 11:30 वाजता मॅडमच्या हस्ते त्या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि तेव्हा चहापान पण होईल. पुन्हा परिषद कंटिन्यू होईल ती साधारण 1-1:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर लंच आणि लंच नंतर पुन्हा 2 व्याख्यानं आहेत, ते 4 वाजेपर्यंत चालेल. आणि शेवटचा 1 तास हा संपूर्ण चर्चा सत्रासाठी ठेवलेला आहे. म्हणजे नागरिकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत, त्या फ्रीली ते विचारू शकतात. आणि अशा परिषदेमुळे नागरिकांमध्ये जी काही गैरसमज आहेत हृदयविकाराबद्दल किंवा त्याच्या उपचारांबद्दल, ते बऱ्याचशा प्रमाणात दूर होतील असा आमचा आत्मविश्वास आहे. कारण की आजच्या तारखेत नागरिकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत हृदयविकाराबद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंटबद्दल. स्थळ IMA हॉल. हा,
आणि जागतिक हृदय दिनाची अजून एक ऍक्टिव्हिटी म्हणजे वॉकॅथॉन. ती शनिवारी 28 तारखेला सकाळी 6:30 पासून आमच्या दवाखान्यापासून म्हणजे रोपडेकर हॉस्पिटल, वीर सावरकर चौक, टिळकनगर येथून शहानूरमिया दर्गा आणि परत रोपडेकर हॉस्पिटल असं साधारण 1.5-2 किलोमीटरचा तो वॉकॅथॉन आहे. हो हो, म्हणून डिस्टन्स कमी ठेवलेलं आहे. रुग्णांच्यासाठी ही वॉकॅथॉन आहे. नाही, नागरिक पण राहतील. आणि मला सांगायला हा आनंद होतो की आजपर्यंत साधारण 75 रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहेत आमचे. मागच्या वर्षी 110 होते, पण अजूनही 2-3 दिवस आहेत. शेवटच्या 2-3 दिवसात जरा फास्ट ते आता तुमच्या बातम्या वगैरे आल्यावर ते आणखी जनजागृतीसाठीच आहे. एक्झॅक्टली, फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण की बरेच जण काय करतात की नुसतं नाव रजिस्ट्रेशन करतात आणि सांगतात हो मी नक्की येणार बरं का, माझं नाव नोंदवून टाका, आणि मग काहीतरी क्षुल्लक कारणामुळे ते येण्याचं टाळतात किंवा येत नाहीत. तेच जर 100 रुपये देऊन जर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर मग ड्रॉपआउटची संख्या थोडी कमी होते, म्हणून 100 रुपये ठेवलेले आहेत. दुसरं काही कारण नाही. कमिटमेंट थोडी राहावी म्हणून. आणि प्लॅनिंग करायला, कारण की जेवणाची ऑर्डर वगैरे द्यायची असते, बऱ्याचशा गोष्टी, रजिस्ट्रेशन किट्स वगैरे देतो आम्ही रुग्णांना. सर्वात नंबर 1 किलर म्हणजे हृदयरोग आहे. भारतामध्ये आउट ऑफ ऑल डेथ्स 25% मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात. आणि ह्याची प्रमुख कारण म्हणजे वाढलेला रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, सततचा मानसिक ताण ही प्रमुख कारण आहेत. आणि रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण. आता नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की कोलेस्ट्रॉलचे घटक असतात, टोटल कोलेस्ट्रॉल, चांगलं कोलेस्ट्रॉल, वाईट कोलेस्ट्रॉल. त्यातल्या त्यात हे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ह्याच्यावर जास्त आजकाल भर दिला जात आहे, स्ट्रेस दिला जात आहे किंवा त्याचं जास्त महत्त्व आलेलं आहे. पूर्वीच्या काळी साधारण 100 ते 150 मध्ये जरी हे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असलं तरी चालत होतं, पण आजकाल त्याचं प्रमाण कमी करण्याचं रेकमेंडेशन आलेले आहे. आणि विशेषतः भारतीयांमध्ये हे प्रमाण 50 मिलीग्राम% पेक्षा कमी पाहिजे असा निष्कर्ष झालेला आहे. लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था आहे जे फक्त या लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि त्याचे घटक ह्याच्यावरच काम करते. ह्या संस्थेने हे रेकमेंडेशन दिलेलं आहे. मेजॉरिटी गोष्टी अमेरिकन हार्ट असोसिएशन, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी ह्यांचेच आपण घेतो. पण बऱ्याचशा गोष्टी भारताने पण विकसित केलेल्या आहेत. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया. तर फॉरेनमध्ये ह्या वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण त्यांनी 55 ते 60च्या दरम्यान ठेवलेलं आहे. पण आपला जो निष्कर्ष आपण काढलेला आहे आपल्या रुग्णांपासून, तर त्या रेकमेंडेशन प्रमाणे 50च्या खाली पाहिजे. त्याच्यामुळे थोडेफार फरक आहेत, पण आपल्या पण काही गोष्टी आता विकसित झाल्या आहेत. तसंच हार्ट फेल्युअर सोसायटी आहे आपल्या भारतामध्ये, हार्ट फेल्युअर सोसायटी ऑफ इंडिया. तर आपल्या पण वेगळ्या स्टडीज आहेत त्याच्या. हो, मी तुम्हाला जे सांगितलं आता 25 नाही, ते भारताचंच सांगितलं तुम्हाला. नाही, अनफॉर्च्युनेटली नाही. औषधांच्या बाबतीत जर बोललात किंवा जे उपकरणं निघालेली आहेत, विना शस्त्रक्रिया जे आपल्याला गोष्टी करायच्या, ती सगळी उपकरणं अजूनही परदेशीच आहेत. तेवढं डेप्थमध्ये रिसर्च आपल्याकडे होत नाही, कारण पॉप्युलेशन खूप आहे, व्हायला पाहिजे. खूप सेंटर्स करतात, म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की हायपरटेन्शनचे क्रायटेरिया, डोसेस त्या लोकांचे वेगळे असतात, आपल्याकडे वेगळे असतात. आता आपल्याकडे हार्ट फेल्युअर पण खूप होतंय आणि लिपिड्सकडे खूप. एशियन इंडियन्सचा एक मोठा ग्रुप त्यांनी डेव्हलप केलाय आणि त्याच्या
पॉप्युलेशनवर ते करतात. फक्त रिसर्च मध्ये थोडे आपण कमी